चैत्र अमावास्या कहाणी कथा अशी सांगितली जाते। एका काळी पृथ्वीवर एक ब्राह्मण राहत होता। त्याचं नाव सोमशर्मा होतं। तो खूप धार्मिक होता, पण काही कारणामुळे तो पूर्वजांच्या तर्पण व श्राद्धकडे दुर्लक्ष करायचा। त्याला वाटायचं की फक्त मोठमोठ्या यज्ञयागांनीच पितरांना समाधान मिळतं। एकदा त्याचे पितर पूर्वज स्वप्नात येऊन म्हणाले, बाळा, चैत्र अमावास्येला आमच्यासाठी पाणी, तीळ आणि अन्नाचा तर्पण कर, अन्यथा आम्ही दुःखी राहू। पण सोमशर्माने पुन्हा दुर्लक्ष केले। नंतर काही दिवसांतच त्याच्या घरात दुःखाचे दिवस सुरू झाले। दारिद्र्य, आजार, वादविवाद यामुळे त्याचे जीवन अशांत झाले। मग एका विद्वान ऋषीने त्याला समजावले, तुझे पूर्वज असंतुष्ट आहेत। चैत्र अमावास्येला तू तर्पण, पिंडदान, व्रत आणि पूजन केले पाहिजे। तू श्रद्धेने पूर्वजांची सेवा केलीस तर सर्व दोष नष्ट होतील। त्याच्या सांगण्यावरून सोमशर्म्याने चैत्र अमावास्येला गंगाजळमध्ये स्नान करून तर्पण केले, तिळांजली अर्पण केली आणि गरिबांना अन्नदान केले। त्यामुळे त्याच्या पितरांनी त्याला आशीर्वाद दिला, घरात सुखसमृद्धी आली आणि सर्व संकटे दूर झाली। म्हणून असे म्हणतात, चैत्र अमावास्येला गंगास्नान, तर्पण, श्राद्ध, अन्नदान, ब्राह्मण पूजन केल्याने पितृदोष दूर होतो आणि घरात सुखशांती व समृद्धी येते।